अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर प्रमोद हिंदूराव बोलतायत। पक्षाच्या संदर्भात त्यांची जी चर्चा झाली होती त्याप्रमाणे त्या इथे आलेल्या आहेत आणि अशा दुःखद प्रसंगी अजितदादा पवारांसंदर्भात काही जे प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातम्या येतात तसं पाहिलं तर अजितदादा पवार हे एक एक मिनिटं महत्त्वाचं समजत होते त्यांच्या आयुष्यातला आणि त्याच्यामुळे त्यांच्याच बरोबरीने राहणारा त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवारसुद्धा प्रत्येकाला मदत करणारं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांना आयुष्यातला प्रत्येक वेळ समाजासाठी मार्गी लावायचा आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांनी काल सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पक्षाने बोलवल्यानंतर इथे येण्याचा त्यांनी प्रयत्न केला। असं म्हटलं जातं की एवढी काही नाही होती। दुसरीकडे स्वतः शरद पवारांसारखे नेते स्पष्ट म्हणतात की मला तर काहीच कल्पना नाही, याचा अर्थ ते नाराजी व्यक्त करू पाहत आहेत। म्हणजे कुटुंबातच कुठेतरी तुकडी आहे हे स्पष्टपणे आता समोर आहे। मला तसं वाटत नाही। त्या दिवशी म्हणजे काल मी त्या दिवशी काल पण मी त्या ठिकाणी होतो ज्यावेळी राग सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ताबडतोब आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा नीराच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी गेले होते। त्यामुळे या पवार कुटुंबाला सतत कामामध्ये व्यस्त राहण्याची समाजाला सेवा करण्याची त्यांची पूर्वीपासूनची परंपरा आहे आणि या ठिकाणी मला बोलत असताना आपल्याला एवढंच सांगायचे की दादांच्यावर जो प्रसंग आला त्या प्रसंगाच्या अनुषंगाने वहिनीला धीर देण्याचं काम माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची मानसिकता नसताना सुद्धा पक्षाने सांगितल्यानंतर पक्षाशी विचारविनिमय केल्यानंतर वहिनी या मुंबईमध्ये आलेल्या आहेत आणि 3 दिवसाचा सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी 2 वाजता आज पक्षाची बैठक होते। त्या पक्षाच्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये आणि आपल्या वृत्तवाहिनीला सांगितलं आणि तटकरे साहेबसुद्धा त्या संदर्भात बोलले, प्रफुल्ल पटेल साहेबसुद्धा बोलले। आज या ठिकाणी आपल्याला एवढंच मला सांगायचं की ज्या मीडियामध्ये बातम्या उलटसुलट चालवल्या आहेत त्या बातम्यामध्ये जाण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार अजितदादा पवारांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या धर्मपत्नी करतात आणि त्या धर्मपत्नी करत असताना त्यांनासुद्धा समाजाची सेवा करायची आहे आणि पक्षाचा सुद्धा त्यांना आदेश लाखो कार्यकर्त्यांच्या ज्या विनंत्या आहेत त्या त्यांना स्वीकारत असताना त्यांना यापुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।